भरपूर लाडक्या बहिणींची जी आतुरता आहे की ई-केवायसी नवीन सुरू कधी होणार? आता मला भरपूर पण जणांची कमेंट येत आहेत की ई-केवायसी नवीन सुरू होणार आहे का नाही होणार आहे, कधी होणार आहे? तर या बाबतीत शासनाने आता न्यूजमध्ये पण सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते न्यूज आता मी तुम्हाला दाखवणार आहे की काय आहे न्यूज. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मेन म्हणजे ह्यामध्ये ई-केवायसी लवकरात लवकर सुरू होणार म्हणून असं भरपूर जण सांगत आहेत. तर ह्यामध्ये आता तुम्ही हे व्हिडिओ मग फक्त बघा आणि तुमची ई-केवायसी झाली आहे का नाही झाली तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला लवकरात लवकर मी नवीन अपडेट पण एक येणार आहे. मी तुम्हाला ते नवीन अपडेट पण सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर ह्यामध्ये सरकारचा असं काय विषय आहे की ह्यामध्ये नवीन लाडकी बहिणींसाठी म्हणजे फॉर्म पण सुरू करायचं आहे का नाही आणि नवीन ई-केवायसी ज्यांची ई-केवायसी झालीच नाही त्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी नवीन सुरू करायचं त्यांचं हे आहे काय मत आहे का नाही आहे ते सुद्धा त्यांनी सांगणार आहेत. तर ह्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर एवढंच सांगतो की ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालीच नाही तर ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत यावर तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं सूचना काय दिलेली आहे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की ज्यांचे पैसे पाठीमागे थांबलेले आहेत आणि त्यांची ई-केवायसी झालेली आहे तर त्या लाडक्या बहिणींना थांबलेले हप्ते चालू होणार आहेत. चालू होणार आहेत, 100% चालू होणार आहेत आणि त्यांना हप्ते भेटायला पण सुरू होणार आहेत. बट ह्यामध्ये एक मुद्दा हे पण येतोय की ज्यांची ई-केवायसी झालीच नाही तर त्या लाडक्या बहिणींना नवीन ई-केवायसी सुरू होणार का? त्यांची थांबलेल्या हप्त्याचा विषय काय? त्यांचे जे थांबलेले हप्ते त्यांचं ते त्यामध्ये त्यांच्याकडनं काही सुद्धा घोषणा नाहीये की थांबलेले हप्ते त्यांना पैसे परत देणार म्हणून. बट त्यांच्यासाठी नवीन ई-केवायसी सुरू करून आतापासून इथनं पुढं हप्ता त्यांना चालू होईल का नाही होईल त्यामध्ये सुद्धा शासनानं एक सांगितलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तुम्हाला नोटीस आता मी तुम्हाला दाखवतो आणि हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कळेल नक्कीच मग काय आहे तर ते व्हिडिओ बघा. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी. ई-केवायसी मुळे लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते रखडलेत. मात्र या रखडलेल्या 2 हप्त्यांसाठी लाडक्या बहिणींना अजूनही 2 आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाहीये त्या महिला या योजनेतून अपात्र होणार आहेत. पाहूया. लाडक्या बहिणींच्या थकीत हप्त्यांसाठी करावी लागणार 2 आठवड्यांची प्रतीक्षा. ई-केवायसी मुळे रखडले मार्च आणि एप्रिलचे हप्ते. ई-केवायसी न केलेल्या महिला अपात्र होणार. महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचे हप्ते रखडले. ई-केवायसी मुळे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचा लाडक्या बहिणींचा हप्ता रखडला. 30 एप्रिल पर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी अंतिम मुदत देण्यात आली होती आणि आता ती मुदत संपल्यानंतर लाडक्या बहिणींना हे रखडलेले हप्ते मिळण्याची शक्यता आहे. मात्र हे रखडलेले 2 हप्ते मिळण्यासाठी लाडक्या बहिणींना अजून 2 आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत देण्यात आली होती. ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाहीये अशा महिला आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर सरकारने छाननी अधिक कडक केली आणि अनेक अपात्र महिलांकडून ही रक्कम वसूलही करण्यात आली. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. ज्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भ्रष्ट मार्गाने सरकारच्या तिजोरीत हात घातला असेल तर तो गुन्हा आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. जर कोणी बनावट कागदपत्र भ्रष्ट मार्गाने सरकारच्या तिजोरीमध्ये हात घातला असेल आणि त्यांच्या खिशात किंवा त्यांच्या पर्समध्ये पैसे गेले असतील तर तो गुन्हा आहे. आणि सरकारला जर कळत असेल की सरकारी तिजोरीची लूट होते त्याची चौकशी व्हायला पाहिजे. तर लाडक्या बहिणींच्या थकीत हप्त्यांसंदर्भात राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकर यांना विचारलं असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आणि आदिती तटकरे यांच्याकडे बोट दाखवलं. असं आहे, मी काही त्या खात्याचा मंत्री नाही, माझ्याकडे ते काही खातं नाही, त्याबद्दल मला मी बोलणार पण नाही. शेवटी तो त्या खात्याचा संबंधित मंत्र्यांचा विषय आहे. त्याबाबत मला असं वाटते संबंधित मंत्री महोदयास अधिक उत्तर देतील. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने लाडकी बहीण योजना सुरू केली. सुरुवातीला सरसकट लाभ देण्यात आला. मात्र योजनेत झालेल्या गैरप्रकारामुळे सरकारने नियमावली बनवत कात्री लावायला सुरुवात केली.
त्यात ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आणि त्याच ई केवायसी मुळे लाडक्या बहिणींचे 2 महिन्यांचे हप्ते रखडले. आता ते सरकारकडून दिले जाणार असले तरी त्यासाठी लाडक्या बहिणींना 2 आठवडे वाट पाहावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट झी24 तास. तर लाडकी बहिणीनं तुम्ही आता हे पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, तर ह्यामध्ये त्यांनी सरळ सरळ काय सांगत आहेत की ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत तर त्यांना हप्ता भेटणार नाही, त्यांनी अपात्र झालेले आहेत तर त्यांना आता पुढे हप्ता भेटणार नाही, ज्यांची केवायसी झालीच नाही. तर ह्यामध्ये हे जे न्यूज आहे त्या न्यूज मध्ये आलेलं आहे, हे आता आपले सरकारचे जे हे न्यूज आहेत, न्यूज चॅनल वगैरे आहेत ह्यामध्ये आलेलं आहे. बट शासनाचं GR काय आलेलं आहे, नोटीस काय आलेली आहे की त्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलेले आहेत की 15 आणि 16 तारखेला त्यांची बैठक होणार आहे. आता त्या बाबतीत तुम्हाला जर प्रूफ पाहिजे असेल, नोटीस पाहिजे असेल तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नोटीस पण दाखवत होते. आणि ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहेत की 15-16 तारखेला त्यांची बैठक होणार आहे आणि त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण ही योजनामध्ये त्यांनी काही बाबतीत त्यांनी थोडे मुद्दे चेंज करणार आहेत. म्हणजे जसे की समजा ह्या आता योजनावर खूप प्रसिद्ध योजना झालेली आहे आणि ह्या योजनामध्ये भरपूर अशी टीका येत आहेत की भरपूर जणांचे हे केस पडत आहेत, त्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे, फ्रॉड होत आहे. तर त्यामुळं सगळे हे एवढं उशीर पण होत आहे हप्त्यांना आणि त्यामध्ये त्यांनी काही रूल जे आहेत ते त्यामधले त्यांनी चेंज करणार आहेत. तर त्यामध्ये त्यांनी आता नवीन ई-केवायसी सुद्धा चालू करणार आहेत. बट त्यांनी 15-16 तारखेला त्यामध्ये त्यांनी निर्णय घेणार सगळेजण मिळून की ह्यामध्ये काय चेंज करायचं आहे. तर त्यामध्ये जसं 15-16 तारखेला आपल्याला अपडेट कळेल तर मी लवकरात लवकर तुम्हाला या बाबतीत मी तुम्हाला अपडेट देणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मी लवकरात लवकर तुम्हाला अपडेट देईन. मग तर धन्यवाद.